सायन्स आणि टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान शाश्वत विकासाचे मुख्य चालक बनले आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता हा प्रश्न तुम्हाला GS1 मध्ये पण येऊ शकतो, कारण डेव्हलपमेंट तिथे पण आहे. GS3 मध्ये येऊ शकतो. ठीक आहे, किंवा डायरेक्ट तुम्हाला एसे सुद्धा येऊ शकतो. शाश्वत विकासामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका. सो जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट माहिती आहे तुम्हाला काय, येस ऑर नो? इंट्रो मध्ये तेच लिहिणं अपेक्षित आहे. शाश्वत विकास म्हणजे काय आणि कशा पद्धतीने तंत्रज्ञान प्रचंड महत्वाचा भूमिका बजावत आहे या शाश्वत विकासामध्ये. ठीक आहे, सो विज्ञान आणि तंत्रज्ञान शाश्वत विकासाचे मुख्य चालक बनले आहेत. डिस्कस करा. चलो स्टार्ट रायटिंग. एआयच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला खूप सारे क्षेत्र सांगितले होते. कृषी, आरोग्य, शिक्षण, डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे, प्रत्येक इथे तर तुम्हाला डायरेक्ट टेक्नॉलॉजीचं विचारलंय. सो खूप सारे तुम्ही गोष्टी लिहू शकता. चलो टाइम अप. अगेन इंट्रोडक्शन सिंपल ठेवायचं आहे. इंट्रोचं जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय हे तुम्ही लिहू शकताय इंट्रोडक्शन मध्ये. आणि शाश्वत विकास, ऑब्विसली शाश्वत विकासाचे जे काही डायमेन्शन्स आहेत ते तुम्ही एक्सप्लोर करू शकताय. सो सगळ्यात पहिलं म्हणजे रिन्युएबल एनर्जी, किंवा ज्याला आपण मराठीत नवीकरणक्षम ऊर्जा म्हणतोय. कुठल्याही देशाचा, इमॅजिन करा, कुठल्याही देश असू द्या, ऊर्जा असल्याशिवाय शाश्वत राहू द्या, नुसता साधा विकास तरी होऊ शकतोय का? ओके, सो शाश्वत करायचं असेल, विकास करायचाच आहे, पण तो शाश्वत टिकला पाहिजे, टिकाऊ असला पाहिजे. मग तुम्हाला थर्मल एनर्जी वापरून चालणार आहे का? औष्णिक ऊर्जा वापरून चालणार आहे का? औष्णिक ऊर्जेचे जे परिणाम आहेत ते पुढच्या पिढ्यांना भोगावे लागणार आहेत, आणि त्यामुळे आपल्याला नवीकरणक्षम किंवा हरित ऊर्जेचा वापर करावा लागणार आहे. आणि ते कशामुळे येणार आहे? टेक्नॉलॉजी. सिंपल गोष्ट आहे. तुम्ही आज जे प्रत्येक जण गाडी वापरत असाल, तर तुम्ही नॉर्मल पेट्रोल आता वापरताय का? तुमच्या पेट्रोल मध्ये आता काय ब्लेंड केलं जात आहे? इथेनॉल. हे तर सगळ्यांना माहिती आहे. सो सोपे सोपे हे बघा, अशा प्रश्नांमध्ये फार जास्त डोकं लावायचं नाही. सोपे प्रश्न किंवा सोपे उदाहरणं द्यायचे, तुम्हाला आपोआप चांगले मार्क मिळणार आहे. सो क्लीन आणि रिन्युएबल एनर्जी. किती लोकांनी हा पॉइंट लिहिला होता? रेज युअर हँड. व्हेरी गुड. ठीक आहे, ऑलमोस्ट सगळ्यांनी लिहिलाय. सो रिन्युएबल एनर्जी, त्याच्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भू औष्णिक ऊर्जा, लाटांपासून ऊर्जा निर्मिती, कचऱ्यापासून वीज निर्मिती, इलेक्ट्रिक व्हेकल, जैव इंधन. ठीक आहे, सो हे सगळे हायब्रिड एनर्जी, सौर आणि पवन दोघांचा एकत्र करून संकरित ऊर्जा किंवा हायब्रिड एनर्जी सुद्धा बनवली जाते. ठीक आहे, सो हे सगळं तुम्ही लिहू शकताय. किंवा हायड्रोजन फ्युएल, आता नवीन प्रकारच्या गाड्या भारतात येत आहेत. हायड्रोजन कार्स, इलेक्ट्रिक व्हेकल तर ऑलरेडी सगळेच वापरतात. आता हायड्रोजन व्हेकल सुद्धा येत आहेत, जे तुलनेने खूप जास्त क्लीन इंधन आहे, स्वच्छ ऊर्जा वापरतोय आपण त्याच्यामध्ये. दुसरं आहे ॲग्रो टेक्नॉलॉजी, शाश्वत कृषी आणि फूड सिक्युरिटी. विकास वगैरे सगळं नंतर होतं, जेव्हा पोटात अन्न असतं तेव्हाच विकासाच्या गप्पा सुचू शकतात. सो आपल्याला जे कृषी करायची आहे किंवा कृषी क्षेत्रामध्ये जे टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, त्यामुळे उत्पादन वाढतंय आणि त्याची शाश्वतता सुद्धा वाढतीये. सो सस्टेनेबल ॲग्रोटेक म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय येणार आहे, कुठलं कुठलं तंत्रज्ञान लिहू शकताय? IoT, मी तुम्हाला कालच सांगितलंय की स्मार्ट ॲग्रिकल्चर ऐकलंय, किंवा डिजिटल फार्मिंग, ड्रोन्सचा वापर केला जातोय. नॅनो फर्टिलायझर्स, ओके, नॅनो खत, नॅनो युरिया ऐकलंच असेल सगळ्यांनी. त्याचप्रमाणे हायड्रोपोनिक्स ऐकलंय का? हायड्रोपोनिक्स, मातीशिवाय शेती. किंवा एरोपोनिक्स, जिथे हवेत तुमची पिकं येतात, मातीची गरजच नाहीये. सगळ्यात जास्त भांडणं कशाची आहेत भारतामध्ये? लँडवरून, लँड डिस्प्यूट, भावकीचे भांडणं. ओके, त्याची गरजच नाही. आता इमॅजिन करा, हा जो एवढा एक क्लासरूम आहे, तर एका एकरामध्ये जेवढं तुम्ही उत्पादन घेऊ शकताय तेवढं एका क्लासरूम मध्ये घेऊ शकताय. मल्टी लेअर फार्मिंग किंवा टेरेस गार्डनिंग ऐकलंय? सो हे सगळं लिहिणं अपेक्षित आहे. प्रिसिजन फार्मिंग सुद्धा, GM क्रॉप्स, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, जनुकीय संकरित किंवा सुधारित पिकं मराठीमध्ये.
जिथे जिथे मराठी प्रतिशब्द असतील तर ते मराठी लिहिणं अपेक्षित आहेत. जर नसेलच तरच तुम्ही इंग्लिश शब्द तो पण देवनागरीत लिहायचा. शब्द जरी इंग्लिश मध्ये असेल तरी तुम्ही काय करायचं, तो देवनागरी लिपीमध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, सस्टेनेबल शाश्वत विकास तेव्हाच होईल जेव्हा स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी तुम्हाला असेल. सो वॉटर मॅनेजमेंट, त्याच्यासाठी सुद्धा टेक्नॉलॉजी येते. ड्रिप इरिगेशन किंवा इरिगेशन टेक्नॉलॉजी, स्मार्ट इरिगेशन आलंय आता. सेन्सरचं तुम्हाला आयओटी सांगितलं, आयओटी बेस्ड इरिगेशन सिस्टम्स. वेस्ट वॉटर रिसायकलिंग. इस्रायल देशामध्ये काय चालू आहे, कुठला प्रयोग चालू आहे? सॅलाइन इरिगेशन. म्हणजे काय, समुद्राचं जे खारं पाणी आहे, कारण इस्रायलमध्ये गोड्या पाण्याचे फार कमी सोर्सेस आहेत, मग ते काय करतायत, समुद्राचं जे खारं पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याला इरिगेशन किंवा सिंचनासाठी वापरण्याची तंत्रज्ञान त्यांनी शोधलेलं आहे. सो शाश्वतता म्हणजे काय, भविष्याचा विचार करणं अपेक्षित आहे. फक्त आजचं आपलं भागलं म्हणजे झालं असं नाही. तुमच्या लेकरा बाळांचं काय, तुमच्या नातवंडांचं काय. पुढं क्लायमेट चेंज, क्लायमेट टेक्नॉलॉजी किंवा ज्याला ग्रीन टेक्नॉलॉजी असं सुद्धा म्हणतोय आपण, हरित तंत्रज्ञान किंवा हवामान तंत्रज्ञान. विविध प्रकारे कार्बन कॅप्चर करण्याचा प्रयत्न चालू आहे. सगळ्यात जास्त घातक किंवा सगळ्यात जास्त प्रमाणात हरितगृह वायू कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. मग त्याला कॅप्चर करणं आणि स्टोअर करून ठेवणं यासाठी प्रयत्न चालू आहेत. सो या सगळ्या प्रकारे तुम्ही काय करताय, शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करताय. हेल्थ केअर, कालच तुम्हाला मी सांगितलं 5G टेक्नॉलॉजी, टेलिमेडिसिन. काल नाही, मला वाटतं आजच डिस्कस केलं नाही. टेलिमेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी, वॅक्सिन्स. का जिवंत आहोत आपण सगळे जे इथे बसलेलो आहोत? कोविड मधून कसे वाचलो आपण? वॅक्सिन डेव्हलपमेंट. काही महिन्याच्या आत त्यांनी वॅक्सिन्स आपल्याला उपलब्ध करून दिले. सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट, नुसती डेव्हलपमेंट करून चालणार नाहीये, तर शहरांचा विकास सुद्धा शाश्वत असला पाहिजे. त्याच्यामध्ये ग्रीन बिल्डिंग नावाची कन्सेप्ट आहे. इंटेलिजंट किंवा स्मार्ट ट्रान्सपोर्ट सिस्टम, ज्याच्यामध्ये तुमचे बुलेट ट्रेन, मेट्रो, ठीक आहे, हे सगळं येतं. पुढचं आहे सर्क्युलर इकॉनॉमी. ऐकलंय, इकॉनॉमिक्स मध्ये शिकलाय सर्क्युलर इकॉनॉमी. 5R प्रिन्सिपल. रिड्यूस, ऐकलंय का? रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिप्रोड्यूस आणि रिसायकल. हे सगळं करण्यासाठी ऑब्विसली टेक्नॉलॉजी पाहिजे. हाताने रिसायकल करणार आहात का? मशीन्स लागणार आहेत. लिहून घ्या, रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिप्रोड्यूस आणि रिसायकल. ओके. डिजिटल टेक्नॉलॉजी, अगेन शाश्वत विकासामध्ये गव्हर्नन्स, AI बेस्ड गव्हर्नन्स सिस्टम, सगळं क्लासमध्ये डिस्कस केलेलं आहे. काही असं वेगळं सांगत नाहीये मी तुम्हाला. ठीक आहे, चलो. एवढं सगळं असून सुद्धा लक्षात घ्या, चॅलेंजेस सुद्धा आहेत, काही आव्हानं. आता या प्रश्नात विचारलं नाही, पण विचारलं तर ते पण माहित पाहिजे की आव्हानं काय काय आहेत. टेक्नॉलॉजीचा शाश्वत विकासामध्ये जर वापर करायचा आहे तर त्याच्या पुढे आव्हानं काय काय आहेत. पहिली गोष्ट, टेक्नॉलॉजीची कॉस्ट खूप जास्त आहे, प्रत्येकाला परवडत नाही. सगळ्या शेतकऱ्यांना परवडणार आहे का ड्रोन किंवा IoT? ऑब्विसली नाही. ठीक आहे. आणि मग सेकंड क्वेश्चन मध्ये जे चॅलेंजेस आपण हे केलं होतं डिस्कस, ते पण लिहू शकताय.